राज्यामधल्या 1,16,000 प्रशिक्षित युवक आज बेरोजगार झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये या राज्यातल्या युवक आणि युवतींना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये प्रतिवर्षी 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा वादा एकनाथराव शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेसच्या सरकारनं केला होता। पण यामध्ये 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी आवेदन केलं। 50,000 खाजगी आणि 1.25 लाख शासकीय एवढ्या लोकांना सुद्धा हे सरकार कायमस्वरूपी रोजगार देऊ शकत नाही। याचा जाब विचारण्यासाठी मागील वर्षामध्ये आम्ही विविध प्रकारचे 19 आंदोलन केलेत। मागच्या शेवटचं आंदोलन हिवाळी अधिवेशन काळात नागपूरमध्ये आम्ही केलं आणि या अधिवेशनामध्ये आमचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रकार गृह विभागानं करण्याचा प्रयत्न केला। आमच्यावर लाठीचार्ज केला। आम्ही हात जोडून लोटांगण घालून प्रार्थना करत असताना या पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला। आमच्या महिला भगिनींचे कपडे फाडले, विनयभंग झाला। अशा परिस्थितीमध्ये राज्यातला युवक आज रस्त्यावर उतरतोय। आज तो उदास झालेला आहे, भगास झालेला आहे, रेताड झालेला आहे आणि तो आज व्यसनाच्या अधीन होतोय। आज तो कशा पद्धतीने जीवन जगावं यामध्ये चिंताग्रस्त झालेला आहे। तो दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांच्या सुद्धा हाताला भविष्यामध्ये लागू शकतो। हे जर थांबवायचं असेल तर या राज्यातल्या युवक आणि युवतींना प्रशिक्षण दिलं, आता तुम्ही रोजगार द्या। रोजगारासोबत तुम्ही जे मानधन तुम्ही दिलं 6,000, 8,000, 10,000 त्यामध्ये दुप्पट मानधन करा। एवढी माफक अपेक्षा घेऊन आम्ही राज्य सरकारचं च्या समोर हे आझाद मैदानावर हे आता बेमुदत आंदोलन करतोय। आणि दुसरा मुद्दा, राज्यामध्ये 46,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला देऊन राज्य सरकार स्थिर झालेलं नाही, तर राज्यामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना जर फक्त 5,000 कोटी रुपये जर खर्च केलं राज्य सरकारनं तर राज्यातले 2 लाख युवक त्यांच्या हाताला रोजगार मिळेल आणि राज्य खऱ्या अर्थानं स्थिर होईल। हे मी राज्य सरकारला आपल्या प्रभावशाली न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो। एवढे आंदोलन केले, एवढे सर्व काही आपण अल्टिमेटम दिले, पत्रव्यवहार केले, तरीही अशा प्रकारे का एकत्रित केलं गेलं? आणि आपण हे सांगितलं की महिलांचा एकीकडे सन्मान होतो आणि दुसरीकडे आपण असा बोलतोय। राज्य सरकारला पूर्ण माहिती झालेला आहे। विकास काम किंवा लोकांच्या हाताला रोजगार दिल्यानंतर मतं मिळत नाहीत, पैसे देऊन मतं मिळू शकतात यावर राज्य सरकारचा 100% विश्वास झालेला आहे। आणि पैसे टाकून, पैसे फेकून हे मतं विकत घेत आहेत, आमदार विकत घेत आहेत, नगरसेवक विकत घेत आहेत, नगराध्यक्ष विकत घेत आहेत, महापौर विकत घेत आहेत। पैशानं सगळं मिळतं म्हणून आज राज्यातल्या कुठल्याही गरजवंताची समस्या सोडवण्यासाठी सरकार पुढे येत नाही, हा माझा गंभीर आरोप आहे। एकंदरीत आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेतोय। आरोप होत आहेत, प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप हे चालत आलेले आहेत। न्याय मागण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात, आझाद मैदान इथेही पोहोचतात, सरकार दरबारही पोहोचतात। सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे। एकीकडे त्याच सरकार मायबापाला जनतेने निवडून दिलं आणि त्याची परतफेड आता आपण बघताय अशा प्रकारे होते, तर काय वाटतंय तुम्हाला? एकदम चुकीचंच आहे। वास्तविक पाहता जर बघितलं तर सरकार हे केंद्राच्या खात्रीचं सरकार म्हणायला काय हरकत नाहीये, दयामय प्रकारच नाहीये। एकंदरीत एकीकडे एकनाथ शिंदे साहेब जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, या प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक सभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगत आहेत। तरी देखील या मुलांना जर नागपूरला आंदोलन झालं असेल, नागपूरला एकनाथ शिंदे साहेबांची भेट होत असेल, मान्य भरशेल गोखले साहेबांची भेट होत असेल किंवा तिथल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात तोडा साहेब त्यांची भेट होत असेल आणि त्यांनी सांगत असतील आणि अशा पद्धतीची जर भूमिका तिथे ठेवत असतील की या मुलांना जिवंत ठेवून निवडणुकीपूर्वी एक गाजर दाखवण्यात त्या ठिकाणी मुलांना आलं गेलं। निवडणुकीमध्ये 1,34,000 विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरून रात्रीचा दिवस करून नोकरीसाठी, आपली नोकरी टिकवण्यासाठी, हे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले। या गोष्टीची जाणीव राज्य सरकार त्यांना नाहीये। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ज्या खात्याचे मंत्री आहेत मंगलप्रभात तोडा यांनी निवडणुकीपूर्वी म्हणजे जेव्हा अधिवेशन झालं त्यावेळेस नागपूर या ठिकाणी काही घोषणा केल्या गेल्या, त्यातली एक तरी घोषणा किंवा एक तरी गोष्ट ती खऱ्यात का, सत्तेत उतरली का, की घोषणा करत जाणे यासाठी सरकार येतं का, की एखादी गोष्ट सांगण्यासाठी येतं का?
तर असं जर होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे युवक या सरकारनं वेळेवर त्यांचा जागा दाखवून द्यायला कमी करणार नाहीत. हे युवक वेळेवरती यांची धागा यांना दाखवतील. आपल्यासोबत महिला आहेत, मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तेही महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून न्याय मागण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडनंही जाणून घेतोय, त्यांच्याशी बातचीत करतो. कुठून आलात तुम्ही? मी ठाणे जिल्ह्यातून आलेली आहे. का आले इकडे? आम्ही रोजगारासाठी इथे आलेलो आहे. 11 महिने आमचं प्रशिक्षण झालंय आणि आम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं सरकार रोजगार देत नाहीये. आम्ही इथे 11 महिन्यापासून आंदोलन करतोय. प्रत्येक गोष्ट आंदोलन आमच्या प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. आमची फक्त एक मागणी आहे की सरकार तुम्ही आम्हाला रोजगार द्या. आम्ही कुठल्याही प्रकारची भीक नाही मागत आहेत. आंदोलनामध्ये जे आम्हाला सांगण्यात आलंय, जे आश्वासनं दिली ती आश्वासनं त्यांनी आमची पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी सरकारकडे आमची कुठलीही प्रकारची मागणी नाहीये. फक्त आणि फक्त सरकारने आम्हाला रोजगार दिला पाहिजे एवढीच मागणी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची आहे. रोजगार भेटतोय का? रोजगार आता सध्या तर आम्हाला 11 महिने झाल्यानंतर ना ज्या आस्थापनेमध्ये आम्ही काम करतो किंवा अदर विभागातले पण आहेत, प्रत्येकांना 11 महिने झाल्यानंतर ना काढून टाकलेलं आहे. असं न करता सरकारने जसं इलेक्शनच्या वेळेस प्रत्येक जे योजना चालू करण्यापूर्वी त्यांनी इलेक्शनच्या वेळेस बोलले होते की तुम्ही 6 महिने प्रशिक्षण घ्या आणि 6 महिन्याच्या नंतर ना तुम्हाला त्याच आस्थापनेमध्ये कायम नोकरी दिली जाते. हे तुम्ही बोललेलं जे काय आहे ते तुम्ही पूर्ण करा असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि आम्हाला कंटिन्यू जसं आता 11 महिने झाले तसंच आम्हाला कंटिन्यू 11 महिन्याच्या नुसार जरी रोजगार चालू ठेवला तर आमच्यासाठी चांगलं आहे. नक्की आपण एकत्रित जाणून घेतलंय महिलांशीही. आता युवक पण इथे आहेत, तर त्यांच्याकडनं मी थोडक्यात जाणून घेतोय. प्रशिक्षण झाल्यानंतरही कायमस्वरूपी करण्यात आलेलं ही शोकांतिका आहे, कारण की एकंदरीत सांगण्यात येतं पण नंतर चित्रच वेगळं असतं. अशा प्रकारे इथे युवकांची ही भावना आहे. काय वाटतंय तुम्हाला? कुठून आलात? आम्ही जळगाव. कशाला आलात? आमचं रोजगाराकरता भेटला का रोजगार? नाही मिळत आहे. का नाही भेटत आहे? गव्हर्नमेंट चॉकलेट देते. मग विश्वास आहे गव्हर्नमेंटवर? विश्वास तर आहे म्हणून देतोय आम्ही, पण आता उपमुख्यमंत्री हा म्हणतात, मुख्यमंत्री नाही म्हणतात. त्यांचा ताळमेळ जमत नाही, काय करावं ते समजत नाही. अच्छा, तुमचं काय म्हणणं? कुठून आलात? जळगाव. का आलात? रोजगारासाठी. भेटला का रोजगार? नाही, मग काय करणार पुढे भेटला नाही तर? असंच आंदोलन आणि उपोषण करत राहू. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. नक्की असेच आंदोलन आणि उपोषण आम्ही करत राहू जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही. म्हणूनच एकंदरीत आझाद मैदान इथे हे ठिया मांडून बसलेले आहेत. आता सरकार मायबाप जे सर्वसामान्यांचं सरकार म्हणलं जातं, आता हे सरकार यांच्याकडे कसं पाहतंय आणि योग्य तो न्याय भेटतोय का, अंमलबजावणी याची होते का, हे पाहणं आता महत्वाचं राहील.